स्टुडंट्स, आता आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजेच इंडायसेस। पण या चॅप्टरला सुरुवात करण्याआधी आपण याबद्दल काही सिंपल कन्सेप्ट समजून घेऊया। जसे की आपल्याला जर सांगितलं की 3 मल्टिप्लाय बाय 3 या नंबरला मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये लिहा, तर त्याला आपण 3 मल्टिप्लाय बाय 3 या फॉर्ममध्ये लिहिणार। देन आपल्याला जर सांगितलं की 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 या नंबरला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहा, तर त्याला आपण 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि मल्टिप्लाय बाय 3 या फॉर्म मध्ये लिहिणार। तसेच आता जर आपल्याला सांगितलं की 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 या नंबरला अप टू दी 7 टाइम्स लिहा, तर बघा त्याला आपण कशा प्रकारे लिहिणार। सो 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 then again 3 multiply by 3 multiply by 3 multiply by 3। तर स्टुडंट्स बघा, या प्रकारे जे आपल्याला 3 मल्टिप्लाय बाय 3 अप टू दी 7 टाइम्स लिहायला सांगितलं, त्यावेळेस त्या नंबरला आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो। पण आता जर आपल्याला सांगितलं की 3 मल्टिप्लाय बाय 3 अप टू दी 25 टाइम्स लिहा किंवा अप टू दी 28 टाइम्स लिहा, तर तेव्हा सुद्धा त्या नंबरला आपण याच फॉर्म मध्ये लिहिणार का? सो यस, आपण तेव्हा सुद्धा त्या नंबरला या फॉर्म मध्ये लिहू शकतो, पण त्यात आपला खूप टाइम जाईल। तर स्टुडंट्स, यासारख्या नंबर्सला लिहिण्यासाठी आपण अजून एका सिंपल वेचा सुद्धा यूज करू शकतो, ते म्हणजेच आपण या सर्व नंबर्सला एक्सपोनंटच्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो। पण आता एक्सपोनंट मीन्स एक्झॅक्टली काय, तर त्याला आपण या एक्झाम्पल्सच्या थ्रू समजून घेऊया। जसे की बघा, इथे फर्स्ट एक्झाम्पल होतं 3 मल्टिप्लाय बाय 3। आता या नंबरला जर आपल्याला एक्सपोनंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल, तर त्याला आपण 3 आणि 3 च्या राईट हँड साइडला वर्ड 2 या फॉर्म मध्ये लिहू शकतो। म्हणजेच इथे आपण 3 या नंबरला मल्टिप्लाय केलं, त्यामुळे ते 3 ॲज इट इज लिहिला, आणि या 3 ला 3 ने 2 वेळा मल्टिप्लाय केलं, त्यामुळे इथे 3 च्या राईट हँड साइडला डोक्यावर आपण 2 लिहिलेले आहे। तसेच सेकंड एक्झाम्पल बघा, 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3, तर इथे सुद्धा आपण 3 चं मल्टिप्लिकेशन केलं, त्यामुळे इथे लिहिणार 3, आणि इथे 3 ला 3 ने 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं, त्यामुळे इथे सुद्धा या 3 च्या राईट हँड साइडला डोक्यावर आपण लिहिणार 3। देन लास्ट एक्झाम्पल, तर बघा या लास्ट एक्झाम्पल मध्ये सुद्धा 3 हा कॉमन आहे, त्यामुळे तो ॲज इट इज लिहिणार। पण इथे आपण 3 ला 3 ने 7 टाइम्स मल्टिप्लाय केलं, म्हणजेच आता इथे 3 च्या राईट हँड साइडला डोक्यावर काय ना, यस 7। तर बघा, इथे हे जे नंबर आहे 3 च्या डोक्यावर 2 म्हणजे 3 रेज टू दी पॉवर 2 किंवा 3 रेज टू दी पॉवर 3 किंवा 3 रेज टू दी पॉवर 7, यालाच आपण म्हणणार इंडायसेस। मीन्स हा जो नंबर आहे 3 रेज टू दी पॉवर 7, यातला हा जो नंबर आहे 3, तो असणार आहे आपला बेस, आणि हा जो 7 आहे याला आपण म्हणणार इंडेक्स, किंवा याला एक्सपोनंट असं सुद्धा म्हटलं जातं। तर बघा, हा 7 किंवा 3 किंवा 2 ह्या सर्व आहेत एक्सपोनंट, आणि या तिन्ही एक्झाम्पल मध्ये जो बेस आहे 3 तो सगळीकडे कॉमन आहे। पण हा जो कंप्लीट जो होल नंबर आहे 3 रेज टू दी पॉवर 7, याला आपण म्हणणार इंडायसेस। तर इथे 3 रेज टू दी पॉवर 2, 3 रेज टू दी पॉवर 3 आणि 3 रेज टू दी पॉवर 7 हे सर्व आहेत इंडायसेस। तर स्टुडंट्स, या चॅप्टर मध्ये आपण याबद्दलच डिस्कस करणार आहोत।